भिवंडी तालुका के पुरना गांव पुरना बस स्टॉप के पास डॉक्टर शांकी बाजीराव पाटिल व डॉक्टर वैभव ज्ञानेश्वर महाजन के संजीवनी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल का भव्य उद्घाटन आज दिनांक 22 जनवरी 2023 को पर्यटन मंत्री श्री जगन्नाथ जी पाटिल व डॉक्टर शांकी बाजीराव पाटिल तथा मान्यवरों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस उद्घाटन समारोह के शुभ अवसर पर जिला परिषद सदस्य थाने देवेश पाटिल, महिला व बाल कल्याण समिति के माजी सभापति सपना भोईर, भाजपा थाने जिला उपाध्यक्ष व माजी सरपंच रहनाल राजेंद्र भोईर, सरपंच रहनाल राजेंद्र मळवी, माजी सभापति भिवंडी पंचायत समिति विकास भोईर, भाजपा विधानसभा अध्यक्ष पप्पू खंडागले, माजी सरपंच पूर्णा विलास इताळकर, माजी सरपंच पूर्णा हरिश्चंद्र पाटिल, पूर्णा सरपंच वैशाली पाटिल, समाज कल्याण न्यास अध्यक्ष डॉक्टर सोनिया पाटिल, नगर सेवक नीलेश चौधरी, उद्योगपति विठोबा बिल्ला नाईक, पूर्ना गांव के समाज सेवक व उद्योगपति देवा टावरे सहित भारी संख्या में मान्यवर व पूर्ना गांव के ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। सभी का स्वागत सम्मान डॉक्टर शांकी बाजीराव पाटिल व डॉक्टर वैभव ज्ञानेश्वर महाजन तथा पाटिल व महाजन परिवारों द्वारा शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। तो वहीं सभी मान्यवरों ने डॉक्टर शांकी बाजीराव पाटिल व डॉक्टर वैभव ज्ञानेश्वर महाजन को शुभकामनाएं दी। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। मी प्रथम आज या संजीवनी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे डॉक्टर पाटील व डॉक्टर महाजन यांना मनापासून शुभेच्छा देतो व त्यांचं अभिनंदन करतो का आजच्या चांगल्या दिवशी लोकांची सेवा व्हावी यासाठी आपण हे संजीवनी मल्टीस्पेशल हॉस्पिटल उघडले। खरं तर या उद्घाटनासाठी आदरणीय आपले केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबच येणार होते, पण अचानक त्यांचा पश्चिम बंगालचा दौरा असल्यामुळे त्यांना तिकडे जावं लागलं। त्यांनी सांगितलेलं का डेट पुढे करा, पण आधीच कार्ड आणि फोनद्वारे लोकांना आधीच कार्यक्रमाचं सांगितलं गेल्यामुळे ते झालं नाही। त्यांना इथे यायचं एकच कारण आहे का या पाटील परिवाराला व राहनाल गावाला माहिती आहे का भाऊंचे आमचे संबंध काय होते। साहेबांच्या सुरुवातीच्या काळापासून म्हणजे पंचायत समिती सदस्यापासून भाऊंनी नामदेव काकांनी या दोघांनी त्यांच्यासोबत त्यांचं प्रेम त्यांचा आशीर्वाद ठेवलं। त्यांच्या प्रत्येक राजकीय सामाजिक प्रवासात या दोघांनी त्यांना साथ दिली। भाऊंचं ना आमचे संबंध खूप वेगळे होते, त्यानंतर भाऊंचा मलाही आशीर्वाद लाभलं। त्यामुळे या पाटील परिवाराच्या कार्यक्रमात साहेबांना हजर व्हायचंच होतं, पण ते काही कामानिमित्त येऊ शकले नाही। त्यांनी हे डॉक्टर पाटील व महाजन यांना दोघांनाही त्यांच्या शुभेच्छा दिल्यात व या प्रसंगी भाऊंची आठवण याच्यासाठी येते का या परिवाराने आम्हालाही खूप काही दिलेलं आहे, या गावालाही खूप काही दिलेलं आणि त्यांच्या मुलाच्या मार्फत या समाजाला जे देणं लागते ते डॉक्टर रूपाने ते या हॉस्पिटलमार्फत देणारच आहे। त्यामुळे या आजच्या चांगल्या दिवशी जगन्नाथ पाटील साहेबांच्या हस्ते हॉस्पिटलचं उद्घाटन झालं। मी या डॉक्टरांनाही शुभेच्छा देईन व त्यांच्या परिवारालाही शुभेच्छा देईन आणि या हॉस्पिटलकडनं चांगली सेवा लोकांनी घडावी हीच आजच्या दिवशी शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। झालेले तेव्हा मी त्यांचा सत्कार केला। त्यांचे PA रामभाऊ माळी त्यांना फोन केला की साहेब कुठे म्हणे देऊ का, तर म्हटलं दे। मग मी त्यांना म्हणालो अशी अडचण आहे आणि काय करायचं, काही नाही म्हणे तुम्ही उद्घाटन केलं तरी चालेल। ते येणार होते हे नक्की आणि मी येणार होतो हेही नक्की। याचं कारण असं आहे की शँकी हा माझा नातू लागतो, म्हणजे माझ्या पुतणीचा मुलगा आहे आणि महाजन हे आमचं प्रत्यक्ष नसलं तरी अप्रत्यक्ष जळगावकडे लक्ष आहे। त्याच्यामुळे महाजन आहेत म्हटलं चला म्हटलं आपणही जाऊया। व्यासपीठावरील सर्व मान्यवर देवेशनी सगळी नावं घेतली, ती मी घेते आणि जमलेल्या सर्व नातेवाईक मित्र बंधू भगिनींनो आणि हितचिंतक एखाद्या
हॉस्पिटलचं उद्घाटन व्हावं, तर त्याला आम्ही शुभेच्छा देतो की बाबा हे हॉस्पिटल खूप चांगलं चालावं. पण त्याचबरोबर आम्ही असंही नाही म्हणतो की लोकांचं आरोग्य अधिक चांगलं राहील असे प्रयत्न करावे. मी उद्घाटन झाल्यावर प्रत्यक्ष आतमध्ये फिरलो. ICUचे 7 बेड आहेत, 2-2 बेडचे स्पेशल रूम आहेत, एक शेअर 3 बेडचं एक शेअर रूम आहे आणि मग जनरल, असं खूप चांगल्या पद्धतीची रचना. म्हणजे मी पूर्वी काही हॉस्पिटल पाहिलेत तर दाटीवाटीत अशा बेड लावलेले असतात. पण या ठिकाणी आज एक चांगली गोष्ट आहे की दाटीवाटी नाही, पेशंटचा नातेवाईक असेल त्यांना शांतपणे बसता येईल असं सगळं आहे. आणि मग इतकं चांगलं हॉस्पिटल आहे तर आपण त्याचं, ज्यांना कुणाला आजारपणाचा त्रास होईल त्यांनी या हॉस्पिटलचा उपयोगही करून घेतला पाहिजे. आणि दुसरं असं की तुम्ही चॅरिटी करणार नाहीत, पण तरीसुद्धा जर एखादा पेशंट असा असतो की ज्याला आजार तर बरा झाला पाहिजे पण खरंच तेवढे पैसे नसतात. डोंबिवलीमध्ये मी 1-2-3 हॉस्पिटल असे आहेत की त्यांना सांगतो बा हे बिल नाही परवडणार एवढं त्या माणसाला, पण तुम्ही कमी करा, आणि मग ते आवश्यक तेवढे कमी करतात. असं तुमच्याकडे जर कोणी आलं तर तोही तुम्ही विचार करावा की काढलेला आहे म्हणून नाही, आता बिल दिल्याशिवाय जाताच येत नाही असं म्हणता कामा नये. मी लोकांच्या आरोग्याची काळजी जशी घ्यायची. सर्व उपस्थितांचं मी या ठिकाणी डॉक्टर महाजन, वैभव महाजन यांचा पप्पा डॉक्टर ज्ञानेश्वर महाजन. मगाशी पाटील साहेबांनी जी गाईडलाईन दिली की तुम्ही पैसे जरूर कमवा परंतु लोकांची सेवा करा, तर माझं म्हणणं हेच आहे, तुम्ही आपलं कर्तव्य पार पाडा, पैसा आपोआप येतो. मी 30 वर्ष कुर्ल्यामध्ये हॉस्पिटल चालवतो. माझ्याकडे आत्तापर्यंत एकाही पेशंटने पैशासाठी झगडा केलेला नाही, एकाही पेशंट खराब झाला म्हणून नातेवाईकांनी दंगल केली नाही. आणि मी तेच ध्येय माझ्या या दोन्ही मुलांना, पण शांकीला पण मी मुलगा सारखाच मानतो, मी यांना सांगेल की आपण पहिलं आपलं कर्तव्य पेशंटला चांगलं करणं. कदाचित त्याच्याकडे पैसे नसतील, तुम्ही पैसे त्याला ज्याच्याकडे जेवढे असतील देऊ शकत असेल तर घ्या आणि त्याला सांगा बाबा तू जा सुखाने राहा, तुझ्याकडे आले तर पाठवून दे. मी 42 वर्ष जनरल प्रॅक्टिस करतो साहेब. मी माझ्याकडे डायरी नाही ठेवलेली कधी कोणाकडे किती पैसे आहेत ते. आणि मी या दोघांनाही तेच सांगेन की आपण पैशाची डायरी ठेवू नका. मी कोणाची सेवा केली, मी कोणासाठी चांगलं केलं, चांगलं करायचं माझं काम आहे हे समजून आपण हॉस्पिटल चालवा, आपल्याला काही कमी पडणार नाही. आणि हे ठरलेलं असतं, जो समाजसेवा करतो त्याला एकाने नाही तर दुसरा नाही तर तिसरा, पण निश्चितपणे तुम्हाला तुमचे जे कामाचं फळ आहे ते निश्चित मिळणार आहे. आणि या सर्व उपस्थित भाऊ बहिणी, माता पिता आणि सर्व मंडळींचं मी मनापासून आभार मानतो की आपण दोघांना शुभाशीर्वाद दिले. त्यांच्या आग्रहाखातर आपण इथं आलात. स्पेशली मी त्या डॉक्टर साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन
थँक्यू तुमच्या शुभेच्छांबद्दल. आपलं संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पूर्णा गाव इथे रोडवर हायवेवरच स्थित आहे. हा हॉस्पिटल आपल्या या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा इमर्जन्सी पकडून तर सगळ्या ऑपरेशनचे आणि सगळे तज्ज्ञ डॉक्टर या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत. ग्रामीण भागात स्पेशली आम्ही काढण्याचं महत्त्व असं आहे का माझे बाबा स्वर्गीय बाजीराव पाटील यांची इच्छा होती की आपल्या समाजाला आणि आपल्या परिसराला चांगली मेडिकल सुविधा लाभावी. म्हणून याबद्दल आम्ही विचार केला. दुविचार होतो की भिवंडीत काढायचा का इकडे आपल्या ग्रामीण भागात काढायचा. भिवंडीत तरी फॅसिलिटीज आहेत, पण ग्रामीण भागात आपण आपल्या लोकांसाठी एकदम कसं काय बोलतात गरजू लोकांना जे आहेत गरीब लोकांना सगळ्यांना आम्ही समाविष्ट करून सगळ्यांना सुविधा देण्याचे प्रयत्न करू. आणि पूर्ण आपली सुविधा एकदम जेन्युइन सुविधा असणारे सगळ्यांना एकदम कसं आहे की या हॉस्पिटलचे वैशिष्ट्य हे की आम्ही दोघं MD मेडिसिन आहोत आणि दोघं इकडे असं भिवंडीत माझ्या ते पहिलाच हॉस्पिटल असेल तिकडे 24 तास MD मेडिसिन अवेलेबल असेल. माझ्या मते असं कुठलाच हॉस्पिटल नाही इकडे 24 तास. मी स्वतः राहण्याचा आहे, 2 मिनटावर राहतो इकडे. बाकी टाईम आम्ही दोघं मिळून 24 तास सेवा द्यायचा आम्ही हे ठरवलेलं आहे. सगळ्या प्रकारचे हृदयविकार असू दे, डायबिटीज असू दे, थायरॉईड असू दे, लकवा असू दे, बाकी संधिवात, नंतर ऑपरेशन असू दे, जेवढे सगळे स्पेशलिस्ट आपल्याकडे आहेत. मेंदूपासून ते आपल्या गुडघ्यांपर्यंत पायापर्यंत सगळे जे विकार आहेत ते सगळं आपल्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या सुविधा अवेलेबल आहेत. आपलं हॉस्पिटल 7 बेडचा ICU आहे, सुसज्ज ICU आहे, सुसज्ज आपलं ऑपरेशन थिएटर आहे, स्पेशल रूम आहेत, वॉर्ड आहेत, आपले चांगले स्टाफ आहेत इकडे सगळे आहेत. त्यासाठी इथे लोकांनी एकदा व्हिजिट करावी आणि आपल्या ते सुविधांचे लाभ घ्यावे. गरजू लोकांसाठी आमचं काय दर आम्ही काय फिक्स ठेवणार नाही आहेत. आम्ही थोडेफार जसे काय आमच्या परीने आम्ही प्रयत्न करून त्यांचे दर कमी करून ज्यांच्याकडे पैसे नसतील त्यांनाही आम्ही सुविधा देऊ की तुम्हाला जसे भेटतील तसे आणून द्या. आमचा पहिला हे मुद्दा असा असणार आहे की तुम्हाला जे फिजिशियन डायरेक्ट जो तुमच्या समोर येणार तो तुम्हाला ट्रीटमेंट करणार आहे. पहिले RMO भेटतात दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये, छोटे डॉक्टर्स वगैरे असतात ते ट्रीटमेंट देतात, कधी कधी नर्स ट्रीटमेंट देते, पण इथे त्यांना ही सुविधा डायरेक्ट भेटली जाईल फिजिशियनकडनं. तर हा एक फायदा असणार आहे. मेडिक्लेमची सुविधा असणार, कॅशलेसची सुविधा असणार आहे. बाकी योजना पण आम्ही त्यांच्यावरती आमचं डिस्कशन चालू आहे. ज्यांचं रेशन कार्ड दारिद्र्य रेषेखाली जे असतात त्यांच्याकडे जे ऑरेंज रेशन कार्ड असतात त्यांच्यावरच्या पण योजना वगैरे आम्ही प्रयत्न करतो आहे. बघा मेन प्रॉब्लेम कधी होतो ज्यावेळेला पेशंटचे नातेवाईक आणि डॉक्टरांमध्ये संवाद होत नसतात. आमचं पहिला मुद्दा हा असणार आहे की पेशंटच्या नातेवाईकांची आणि पेशंटची आमचा संवाद कंटिन्यू चालू राहणार. त्यांना सगळ्या परिस्थिती समजवली जाणार की आता आम्ही हा प्रयत्न करतो आहे, जे काही आमचे प्रयत्न असतील ते सगळे समजवले जाणार. म्हणजे असं व्हायला नको की त्यांना अचानक काहीतरी असं घडलं आहे किंवा काय हे असा प्रॉब्लेम झाला आहे असं काय आम्ही आमचा प्रयत्न असा ठेवणार आहे त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याशी जे काय परिस्थिती आहे पेशंटची ती समजवण्याची. ते या हॉस्पिटलमध्ये प्रत्येकाला समान वागणूक, कोण गरीब कोण श्रीमंत सगळ्यांना समान वागणूकच मिळेल. आणि मेन आहे का आमचा प्रयत्न राहील का आमच्या प्रत्येक पेशंट आणि त्यांच्या इथे क्वालिटी ट्रीटमेंट म्हणजे समाधानकारक, म्हणजे इकडनं ट्रीट झालेला पेशंट एक चेहऱ्यावर हास्य घेऊनच जावा हीच आमची पूर्ण प्रयत्न राहतील.